मग तारीख ठरवायला येत आहेत आता? हो आज? आज अगं रविवार आहे ना आज. घरात आहे ती. युवराजला निशी आवडली आपली. कारण तारिणीला बघितलं नाहीये त्यांनी अजून. म्हणजे तुला काय म्हणायचंय, निशी वाईट आहे माझी? अगं तसं नाही, तुझी निशी चांगलीच आहे दिसायला, सुंदरच आहे. पण तारिणी आहे ना, संस्कारी असल्याचं नाटक करेल चांगलं. आणि आई आहेच तिची कौतुक करायला सगळ्यांसमोर. हे सोज्वळ गुणी मुलीचं नाटक जर कौशिकीला खरं वाटलं ना, तर निशीच्या ऐवजी हिला घरची सून करून घेईल ती कौशिकी. निशी बसेल घरातच. ए तू असं काही बोलू नकोस ग, माझं ना डोकंच काम नाही करत बघ. ऐक ना, तुझं कुरापती डोक्यातून काहीतरी आयडिया काढ. मीच का? म्हणजे वाईटपणा मलाच नेहमीप्रमाणे. तुमचं बरं आहे. कर विचार कर. नाही आत्या, तू मला सांग काम. ती काही नाही बोलणार. तू सांग काय काम होतं. बघ नक्की काम नाही झालं ना, तर मग नंतर ही येईल वकिली करायला तुझी लगेच. अगं नाही येणार ती. हे घे, हे साड्या ठेव, इस्त्री करून आणले ठेव. हा तू सांग काय काम होतं. हे घे, या साड्या घे, या सगळ्या फॉल बिडिंगला द्यायच्या. मी टेलरला फोन करून सांगितलंय. तिथे थांबायचं, त्याच्या समोर बसून हे सगळं काम करून घ्यायचं. कळलं? हो चालेल. चालेल काय? या सगळ्या साड्या तयार झाल्याशिवाय घरी यायचं नाही. हो ठीक आहे, फक्त तेवढं काम करते आणि लगेच जाते. काय ग, या नव्या साड्या नेसून नट्टापट्टा करून कुठल्या कार्यक्रमाला जाणार तुम्ही? कुठला कार्यक्रम? अगं या सगळ्या साड्या फॉल बिडिंगला द्यायच्या कधीपासून राहिल्या होत्या. म्हटलं आज करून टाकू एक एक काम. नाही पण या सगळ्या साड्या एकदम नेसणार आहेस का तू? नाही म्हणजे आज रविवार आहे, तिची बिचारीची सुट्टी आहे ना, जरा आराम करू दे ना तिला. काव्याला सांग ना. काव्या अभ्यासाला गेलीये मैत्रिणीकडे. नमाय नमाची स्पर्धा आहे ना, कसली ती काय? नानचाकू. नानचाकू. अगं मग निशीला पाठव ना. निशीच जाणार होती, पण खूप बरं वाटत नाही ग बिचारीला, तळमळती. अगं असू देत ना, राहू देत, मी जाते, मी करते काम. हा आणि हो, हा जेवढं काम दिलंय ना तेवढंच कर. त्याच्या नावाखाली स्वतःची कामं करत फिरू नकोस. हो अगं बाकी मला काही काम नाहीये. हे झालं की मी येते लगेच घरी. हा तुझी आई हेच म्हणायची, पण बाहेर जाऊन तिची वेगळीच कामं असायची. तोंडाला येईल ते बरळू नको. हा मी बरळतीये. तिच्या आईचे कारनामे आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. सगळीकडे न्यूज असायच्या. आबरूचे धिंडवडे निघालेत आपल्या तिच्यामुळे. ही तिचीच मुलगी आहे. धारिणी, अभिनंदन अभिनंदन. लग्नाला बोलव. हा अरे बोलवणं तर आहेच रे. माझा मित्र आहे मिलिंद. ठेवू का? अरे नाही, अरे थांब ना. हे बघ काय आहे, आता लग्नघर म्हटलं ना की धावपळ सुरू होणार. आणि लग्नघरात खर्च आलाच नाही का? खर्च कोणाला चुकलाय का? हा त्यासाठीच मी तुला फोन केला होता. मी ना मागे तुला 2 लाख रुपये दिले होते, हा तुझा बिझनेस सुरू करायसाठी. 2 लाख? हो 2च लाख आहेत. काय इतके वर्ष मी काय तुझ्याकडे मागितले नाहीत, पण आता मला गरज आहे ना तेव्हा. हॅलो हॅलो, काय झालं? कामात असेल तू. बरं, पण नंतर करा आठवणीने फोन. पण बरं झाला फोन केलात. आता आपल्याला पैशाची जमवाजमव करायलाच पाहिजे ना. हो ना. अगं लग्नघर म्हटलं ना की 3-4 लाख रुपये तरी हातात हवेतच ना. हे बघ मी ना सगळा हिशोब असा नीट लिहून ठेवलेला आहे, काय काय करायचं ते अगदी बारीक सारीक आहे. 3-4 लाख? 3-4 लाखाने काय होणार आहे? अहो खांडेकरांची सोयरीक जुळते आपली. ते ना गरिबांना मिठाई वाटेल 3-4 लाखाची. माहितीये, लग्न तर खूप मोठं करणार आहेत ते शाही. तुम्ही नका काळजी करू. घ्या रेखा, पण आपण आपल्या परीने काहीतरी करू ना. ते म्हणालेत ना मी बघून घेईन म्हणून. तुम्ही हे शर्ट घाला आधी. खांडेकर येतील एव्हाना. तुमचं आपलं आटपतच आहे. घ्या सावकाश. आणि तो परफ्यूम लावा. हा हो. ओ नो, काय रे म्हाताऱ्या, दिसत नाहीये का तुला? डोळे नाहीयेत? अरे पण बाळा तू माझ्या गाडीला स्क्रॅच तर नाही ना आला? अहो काय नाही झाले, मलाच थोडं लागले. हे मला जास्त शहाणपणा शिकवू नकोस तू. दिसते ना इथे कार पार्क केलेली.
मग इथूनच जायची काय गरज होती? एवढा रस्ता पडलाय तिकडून नाही जात आहे? नॉनसेन्स. बाळा मी माझं चाललो होतो, तू अचानक दरवाजा उघडला. शट अप. इशे बेबी बेबी काय झालं? अजू बघ हा म्हातारा स्वतःच गाडी समोर येऊन उभा राहिला, नंतर स्वतःला लागलं, पडला आणि नाव ही इज ब्लेमिंग मी फॉर दॅट. हो तुम्हाला दिसतं की नाही? अगं तूच दरवाजा उघडलास ना अचानक. म्हणजे चूक माझी आहे? मी काय आतमधून अनाउन्समेंट करायला हवी होती की मी दार उघडणार आहे म्हणून? तुझं आहे ना नशीब चांगलं म्हणून फक्त दारासमोर आलास. गाडी समोर आला असतास ना उडवून टाकलं असतं. गेट लॉस्ट. एक मिनिट, त्यांची चूक नाहीये, चूक तुमची आहे. तुम्ही सॉरी म्हणा त्यांना. आणि हे मला सांगणारी तू कोण आहेस? वकील आहेस याची? आणि याला मी सॉरी म्हणायचं? याची लायकी तरी आहे का माझ्या समोर उभं राहायची? मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. ते त्यांचे सरळ चालले होते. तुम्ही बाहेर न बघता तुमच्या गाडीचा दरवाजा उघडला, ज्याच्यामुळे ते पडले. बाळा जाऊ दे, मोठी माणसं आहेत ती. त्यांनी गरिबांना उडवलेलं चालतं, गरिबांना हाकलून दिलेलं चालतं. गरिबांना कोणी वाली नाही. जाऊ दे. हाव, पण माणूस फक्त पैशाने श्रीमंत होतो असं काही नाहीये ना. माणूस त्याच्या वयानी, अनुभवानी आणि संस्कारांनी सुद्धा श्रीमंत होतो. ए, ही जी अक्कल पाजळतीयस ना ती तुझ्याकडेच ठेव, कळलं? हा सोना, हा उद्याच्या मीटिंग्स फिक्स कर. गेट लॉस्ट. नाही मी बोलून घे. आय विल कॉल यू बॅक. थांबा, आय विल कॉल यू बॅक. बाय.